भारतीय संविधान MCQ संपूर्ण प्रश्नसंच। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय संविधान आणि संविधान सभा यावर आधारित 50 अतिशय महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरे। हे प्रश्न MPSC, UPSC, तलाठी, पोलीस भरती, ग्रुप C-D आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फारच महत्त्वाचे आहेत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न 1, संस्थानिकांची चेंबर समितीचे अध्यक्ष कोण होते? ए. जवाहरलाल नेहरू, बी. सरदार पटेल, सी. राजेंद्र प्रसाद, डी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। उत्तर डी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न 2, भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात आला? ए. 15 ऑगस्ट 1947, बी. 26 जानेवारी 1930, सी. 26 नोव्हेंबर 1949, डी. 2 ऑक्टोबर 1930। उत्तर बी. 26 जानेवारी 1930। प्रश्न 3, भारतीय संविधान तयार करताना किती देशांच्या घटनांचा अभ्यास केला? ए. 40, बी. 50, सी. 60, डी. 70। उत्तर सी. 60। प्रश्न 4, संविधान सभेतील एकमेव दलित महिला कोण होत्या? ए. सरोजिनी नायडू, बी. हंसा मेहता, सी. दाक्षायणी वेलायुधन, डी. सुचेता कृपलानी। उत्तर सी. दाक्षायणी वेलायुधन। प्रश्न 5, संविधान सभेतील एकमेव मुस्लिम महिला कोण होत्या? ए. फातिमा शेख, बी. बेगम एजाज रसूल, सी. अबादी बानो, डी. शैला दीक्षित। उत्तर बी. बेगम एजाज रसूल। प्रश्न 6, भारताची घटना जगातील सर्वात व्यापक घटना आहे असे मत कोणी मांडले? ए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी. नानी पालखीवाला, सी. के. सी. वेअर, डी. ग्रॅनविल ऑस्टिन। उत्तर सी. के. सी. वेअर। प्रश्न 7, कायदे करण्याची पद्धत कोणत्या देशाकडून घेतली आहे? ए. अमेरिका, बी. ब्रिटन, सी. कॅनडा, डी. फ्रान्स। उत्तर बी. ब्रिटन। प्रश्न 8, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य कोणत्या देशाकडून घेतले आहे? ए. ब्रिटन, बी. कॅनडा, सी. अमेरिका, डी. आयर्लंड। उत्तर सी. अमेरिका। प्रश्न 9, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र कोणत्या देशाकडून घेतले? ए. अमेरिका, बी. कॅनडा, सी. ऑस्ट्रेलिया, डी. फ्रान्स। उत्तर बी. कॅनडा। प्रश्न 10, केंद्र व राज्य अधिकारांची विभागणी कोणत्या अनुसूचित आहे? ए. 5वी, बी. 6वी, सी. 7वी, डी. 9वी। उत्तर सी. 7वी। प्रश्न 11, सामवर्ती सूचीतील विषयांवर अधिकार कोणाला असतो? ए. फक्त केंद्र, बी. फक्त राज्य, सी. केंद्र व राज्य दोघांनाही, डी. राष्ट्रपती। उत्तर सी. केंद्र व राज्य दोघांनाही। प्रश्न 12, भारताने एकेरी नागरिकत्व कोणत्या देशाकडून घेतले? ए. अमेरिका, बी. कॅनडा, सी. ब्रिटन, डी. ऑस्ट्रेलिया। उत्तर बी. कॅनडा। प्रश्न 13, नागरिकत्व हा विषय घटनेच्या कोणत्या भागात आहे? ए. भाग 1, बी. भाग 2, सी. भाग 3, डी. भाग 4। उत्तर बी. भाग 2। प्रश्न 14, पंचायत राज व्यवस्था कोणत्या भागात आहे? ए. भाग 8, बी. भाग 9, सी. भाग 10, डी. भाग 11। उत्तर बी. भाग 9। प्रश्न 15, सर्वप्रथम प्रस्ताविका कोणत्या देशाच्या घटनेत होती? ए. ब्रिटन, बी. अमेरिका, सी. फ्रान्स, डी. जपान। उत्तर बी. अमेरिका। प्रश्न 16, प्रस्ताविकेला घटनेचे ओळखपत्र असे कोणी म्हटले? ए. नानी पालखीवाला, बी. डॉक्टर आंबेडकर, सी. के. सी. वेअर, डी. राजेंद्र प्रसाद। उत्तर सी. के. सी. वेअर। प्रश्न 17, भारतीय घटनेची प्रस्ताविका कशावर आधारित आहे? ए. गांधी विचार, बी. पंडित नेहरू यांचे उद्देशपत्र, सी. भारत शासन कायदा 1935, डी. ब्रिटिश परंपरा। उत्तर बी. पंडित नेहरू यांचे उद्देशपत्र। प्रश्न 18, प्रस्ताविकेत कोणत्या प्रकारचा न्याय आहे? ए. सामाजिक, बी. आर्थिक, सी. राजकीय, डी. सामाजिक, आर्थिक व राजकीय। उत्तर डी. सामाजिक, आर्थिक व राजकीय।
प्रश्न 19 समाजवादी व धर्मनिरपेक्ष शब्द कोणत्या दुरुस्तीने जोडले? ए 44वी, बी 42वी, सी 52वी, डी 61वी. उत्तर बी 42वी 1976. प्रश्न 20 भारत हा राज्यांचा संघ आहे, हे कोणत्या कलमात आहे? ए कलम 2, बी कलम 1, सी कलम 3, डी कलम 4. उत्तर बी कलम 1. प्रश्न 21 घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेश पहिल्या कोणत्या अनुसूचित आहेत? ए दुसरी, बी तिसरी, सी पहिली, डी चौथी. उत्तर सी पहिली. प्रश्न 22 भंजक राज्यांचा अभंजक संघ असे वर्णन कोणी केले? ए नेहरू, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी सी वेअर, डी पालखीवाला. उत्तर बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 23 भारतीय स्वातंत्र्य कायद्याने कोणती दोन राष्ट्रे तयार झाली? ए भारत बांगलादेश, बी भारत श्रीलंका, सी भारत पाकिस्तान, डी भारत नेपाळ. उत्तर सी भारत पाकिस्तान. प्रश्न 24 ऑपरेशन पोलो 1948 कोणाच्या विरोधात होते? ए गोवा, बी काश्मीर, सी हैदराबाद, डी जुनागड. उत्तर सी हैदराबाद. प्रश्न 25 भाषिक तत्वावर तयार झालेले पहिले राज्य कोणते? ए केरळ, बी कर्नाटक, सी आंध्र प्रदेश, डी महाराष्ट्र. उत्तर सी आंध्र प्रदेश. प्रश्न 26 1949 च्या मूळ घटनेत किती भाग व कलमे होती? ए 20 भाग 380 कलमे, बी 22 भाग 395 कलमे, सी 25 भाग 400 कलमे, डी 18 भाग 350 कलमे. उत्तर बी 22 भाग 395 कलमे. प्रश्न 27 घटनेचा संरचनात्मक भाग कशावर आधारित आहे? ए अमेरिकन घटना, बी ब्रिटिश घटना, सी भारत शासन कायदा 1935, डी फ्रेंच घटना. उत्तर सी भारत शासन कायदा 1935. प्रश्न 28 घटनेचा आत्मा म्हणून कशाला ओळखले जाते? ए प्रस्ताविका, बी सरनामा, सी मूलभूत हक्क, डी राज्य धोरण तत्त्वे. उत्तर सी मूलभूत हक्क कलम 32. प्रश्न 29 घटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाकडून घेतली? ए अमेरिका, बी ब्रिटन, सी दक्षिण आफ्रिका, डी जपान. उत्तर सी दक्षिण आफ्रिका. प्रश्न 30 संसच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कोणत्या देशाकडून? ए अमेरिका, बी कॅनडा, सी ऑस्ट्रेलिया, डी फ्रान्स. उत्तर सी ऑस्ट्रेलिया. प्रश्न 31 घटनेचे वर्णन अर्धसंघराज्य असे कोणी केले? ए आंबेडकर, बी पालखीवाला, सी सी वेअर, डी नेहरू. उत्तर सी सी वेअर. प्रश्न 32 संसदीय शासनाला आणखी काय म्हणतात? ए अध्यक्षीय शासन, बी जबाबदार कॅबिनेट शासन, सी लष्करी शासन, डी संघराज्य शासन. उत्तर बी जबाबदार कॅबिनेट शासन. प्रश्न 33 मतदानाचे वय 21 वरून 18 कोणत्या दुरुस्तीने? ए 42वी, बी 61वी, सी 44वी, डी 52वी. उत्तर बी 61वी 1989. प्रश्न 34 शेवटच्या बैठकीत किती सदस्यांनी स्वाक्षरी केली? ए 300, बी 250, सी 284, डी 200. उत्तर सी 284. प्रश्न 35 मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण? ए आंबेडकर, बी पटेल, सी बी कृपलानी, डी नेहरू. उत्तर सी बी कृपलानी. प्रश्न 36 राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाकडून? ए अमेरिका, बी आयर्लंड, सी फ्रान्स, डी जपान. उत्तर बी आयर्लंड. प्रश्न 37 स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आदर्श कुठून घेतले? ए अमेरिका, बी ब्रिटन, सी फ्रान्स, डी जपान. उत्तर सी फ्रान्स. प्रश्न 38 कायद्याने प्रस्थापित पद्धत कोणत्या देशाकडून? ए अमेरिका, बी ब्रिटन, सी जपान, डी फ्रान्स. उत्तर सी जपान.
प्रश्न 39 न्यायव्यवस्था तरतूद कशातून घेतली? ए. अमेरिकन घटना, बी. भारत शासन कायदा, सी. कॅनडा, डी. ब्रिटन. उत्तर बी. भारत शासन कायदा 1935. प्रश्न 40 भारताने कोणती शासन पद्धती स्वीकारली? ए. अध्यक्षीय, बी. ब्रिटनप्रमाणे संसदीय, सी. लष्करी, डी. एकाधिकार. उत्तर बी. ब्रिटनप्रमाणे संसदीय. प्रश्न 41 भारतीय संसद ब्रिटिश संसदप्रमाणे नाही. ए. सार्वत्रिक, बी. शक्तिशाली, सी. सार्वभौम, डी. लोकशाही. उत्तर सी. सार्वभौम. प्रश्न 42 आणीबाणी काळात कोणते हक्क स्थगित होत नाहीत? ए. कलम 19, बी. कलम 20 व 21, सी. कलम 14, डी. कलम 32. उत्तर बी. कलम 20 व 21. प्रश्न 43 सार्वत्रिक प्रौढ मतदान कोणत्या कलमात आहे? ए. 325, बी. 326, सी. 327, डी. 324. उत्तर बी. 326. प्रश्न 44 अधिकारांची विभागणी राष्ट्रीय व प्रादेशिक सरकारात कोणत्या पद्धतीत? ए. एकात्मक, बी. सांसदीय, सी. संघराज्यात्मक, डी. अध्यक्षीय. उत्तर सी. संघराज्यात्मक. प्रश्न 45 जगातील पहिले व सर्वात जुने संघराज्य कोणते? ए. कॅनडा, बी. अमेरिका, सी. ऑस्ट्रेलिया, डी. भारत. उत्तर बी. अमेरिका. प्रश्न 46 भारतीय संघराज्य व्यवस्था कोणत्या मॉडेलवर आधारित? ए. अमेरिकन, बी. ब्रिटिश, सी. कॅनडियन, डी. फ्रेंच. उत्तर सी. कॅनडियन. प्रश्न 47 राज्यसभेचे स्थायी अध्यक्ष कोण असतात? ए. राष्ट्रपती, बी. पंतप्रधान, सी. लोकसभा अध्यक्ष, डी. उपराष्ट्रपती. उत्तर डी. उपराष्ट्रपती. प्रश्न 48 लोकसभा अध्यक्षाची निवड कोण करतो? ए. राष्ट्रपती, बी. पंतप्रधान, सी. राज्यसभा, डी. लोकसभा सदस्य. उत्तर डी. लोकसभा सदस्य. प्रश्न 49 वित्त विधेयक मनी बिल कोणत्या सभागृहात प्रथम मांडले जाते? ए. राज्यसभा, बी. लोकसभा, सी. संयुक्त अधिवेशन, डी. राष्ट्रपती भवन. उत्तर बी. लोकसभा. प्रश्न 50 मूलभूत कर्तव्ये भारतीय घटनेत कोणत्या दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली? ए. 44वी, बी. 52वी, सी. 42वी, डी. 61वी. या प्रश्नांचे उत्तर कमेंटमध्ये करा. अजून असे MCQ प्रश्न हवे असतील तर लाईक करा, कॉमेंटमध्ये MCQ लिहा आणि सबस्क्राईब करा. जय संविधान.